आज सादर झालेल्या बजेटमध्ये गृहिणींना काय मिळालं हे जाणून घेण्यासाठी मी अमरावती शहरातील एका कुटुंबाच्या घरी आलेलो आहे। या ठिकाणी एक कुटुंब राहतो आणि त्यांच्या काही मैत्रिणी आजूबाजूला राहणार आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि नेमकं त्यांना विचारूया की या बजेटमध्ये गृहिणींना काय मिळालं। ताई, आज बजेट सादर झालं, गृहिणींना काय अपेक्षा होती आणि ते मिळालं का? नमस्कार, मी गृहिणी आहे। अर्थातच बजेटीचा हा भाग एक गृहिणी सांभाळत असते आणि ती कुटुंबाचा एक भाग आहे। तर गृहिणीला बजेटीचा जेवढा भूदंड भोगावा लागतो तो अर्थात कोणीच भोगत नसेल। तर बजेटीच्या मागचा उद्देश आम्हाला फक्त एवढाच असतो, तो म्हणजे की जो काही दर आहे, जे काही गृहिणी घरात वापरते तो दर एक कमी व्हावा आणि गृहिणीने ते आपलं कुटुंब एक व्यवस्थित पद्धतीने हाताळावं। बस एवढीच एक अपेक्षा आहे आमची, बाकी दुसरं काहीच नाही। पण असं काही आज झालेलं वाटते का तुम्हाला? अर्थात आज तरी असं वाटत नाही आहे झालं म्हणून, पण अपेक्षा मात्र नक्कीच आहे आम्हाला की पुढे होईल। तुम्ही कसं पाहता बजेटकडे? देखिए, ये इंटरिम बजट है। हम उम्मीद इस बार नहीं हुआ, पर हम उम्मीद करते हैं कि जो फाइनल बजट आएगा उसमें डेफिनेटली मिडिल क्लास फैमिलीज़ के किचन फ्रेंडली बजट रहेगा। वो हम यही उम्मीद करते हैं। ये गवर्नमेंट ने हमें कभी निराश नहीं किया। हमारा राम मंदिर बन गया, तो शायद इसमें भी फाइनल बजट में हम उम्मीद करते हैं वो हमें इसमें भी निराश नहीं करेंगे। थैंक यू। आपल्यासोबत अजून काही गृहिणी आहे, तुम्ही कसं पाहता बजेटकडे? कारण तुम्हाला घर चालवावं लागते, सगळ्यांची महिलांची एक इच्छा आहे सिलेंडर आणि तुरीचे डाळ। हो, अगदीच म्हणजे विचार असा आता म्हणजे अपेक्षा अशी होती की यंदा इलेक्शन आहे तर बहुतेक सगळ्या वस्तूंचे भाव थोडे उतरतील। सिलेंडर झालं, तुरीची डाळ वगैरे झाली, पण अपेक्षेप्रमाणे तसा बजेट काही आला नाही, पण पुढे होईल ही आम्हाला उम्मीद आहे। आणि त्याच्यात काही गोष्टी खूप छान आहे, लक्षाधीश दीदी वगैरे असं जे हे झालं आहे तर त्या योजनेत महिलांना फायदा होऊ शकतो। हां, तर ते मिडल क्लास महिलांसाठी आम्ही जास्तीत जास्त करावं। एकदम खाली बघून किंवा एकदम वर बघून चालत नाही, मध्यमवर्गीय महिलांना पण सगळ्या गोष्टीची सुविधा झाली पाहिजे असं आम्हाला वाटते। बाकी सगळं व्यवस्थित। तुम्ही कसं पाहता ताई? हां, मी आता सकाळी ऐकलेलं, तर मला असं वाटते की ज्या नवीन काही योजना त्यांनी दिलेल्या आहे की जसं सौर ऊर्जेबाबत वगैरे जे निर्णय घेतलेले आहे की ज्यातून त्यांचं म्हणणं आहे की वर्षाला 15-20 हजारापर्यंत त्या घरमालकांना फायदा होईल। तर हे ऐकून छान वाटलं। शेतकऱ्यांसाठी थोडंसं काही त्यांनी जो चेंज केला, 6 वरून 8 वर नेलेलं आहे, ते पण ठीक आहे। पण मला असं वाटते की शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीप्रमाणे अजूनही शेतकऱ्यांच्या त्या शेताला भाव मिळत नाही आणि तो जो माल ते वर्षभर मेहनत करतात। कारण मी एक शेतकऱ्याची पत्नी आहे, मी जरी एक नोकरी करत होती तरी पण आज मला रिटायर्ड झाल्यानंतर त्या शेतीशीच माझा संबंध जास्त येतो आणि मी हे बघते आहे की इतकी मेहनत घेऊन ज्या प्रमाणात त्या धान्याला मालाला भाव मिळाला पाहिजे तो मिळत नाही आणि ते मग याही बजेटमध्ये फारसं काही फरक पडलेला मला दिसत नाही। पण जे काय 6 वरून 8 वर वगैरे नेलेलं आहे तर कदाचित त्याचाही फायदा होईल आणि बाकी एकूण पर्यटन वगैरेवर जो काय भर दिलेला आहे तो उत्तमच। पण मला तरी असं वाटते की अजून शेतकऱ्यांच्या भावना विचारात घ्याव्या आणि महिलांच्या स्वयंपाकघराकडे थोडंसं विशेष लक्ष देऊन त्यांच्या भावांमध्ये जे तूर डाळ म्हणा, डाळी म्हणा, सिलेंडर याचे भाव थोडे गगनाला जे भेटलेले आहे ते कमी करावेत। अजून काही महिला आहे, तुम्ही कसं पाहताय बजेटकडे? बजेट तर कधी कमी असतो, कधी जास्त असतो, पण या गोष्टींवर जास्त भर दिला पाहिजे। पहिल्या गोष्टी ही आहे की सुरक्षा, अजून म्हणजे काहीतरी महिलांच्या सुरक्षेबद्दल काहीतरी केलं पाहिजे। वर खाली बजेट होतो दर वर्षीचा आहे, पण या गोष्टीवर जास्त भर दिला पाहिजे असं मला वाटते की त्यांच्यासाठी अजून काही केलं पाहिजे, त्यांच्या ट्रेनिंगसाठी किंवा एक अशी टीम बनवली पाहिजे जी याच्यावर काम केलं पाहिजे, माझं असं म्हणणं आहे। ह्या होत्या अमरावतीच्या सगळ्या गृहिणी ज्यांनी या बजेटवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।